की टेम्परेचर एवढं सुद्धा असताना देखील तर आपल्या दुधाची क्वालिटी कमी नाही झाली किंवा दूध कमी नाही झालं तर दुधाची क्वालिटी पण इम्प्रूव्ह झाली, त्याचबरोबर दूध पण वाढलं. म्हणजे नमस्कार, माझं नाव संतोष सखाराम गडदरे. सिद्धनाथ पशुखाद्य आपलं पशुखाद्य आहे. जवळपास मी 4 वर्ष झाले पशुखाद्य चालू केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या कन्हैया कंपनीचे डायमंड 30+ डायमंड हे आपण प्रोडक्ट चालू केलेलं आहे. आता सुरुवातीला आपण स्टार्टिंगला साधारण आता 5 महिने झालं चालू केलेलं. तर आपण सुरुवातीला काय थोडंसं म्हणजे 25-30 बॅग ठेवून चालू केलं तर त्याच्यानंतर आपण कस्टमर दिलं. आता नामांकित कंपन्यांचं प्रोडक्टच्या अगेन्स्ट आपण म्हणजे प्रोडक्ट आपला 30+ दिला तर त्यांना चांगलं म्हणजे जवळपास एका गाय मागं 2 ते 2.5 लिटर दूध वाढून भेटलं. फॅट SNF मध्ये पण क्वालिटी इम्प्रूव्ह झाली की टेम्परेचर एवढं सुद्धा असताना देखील तर आपल्या दुधाची क्वालिटी कमी नाही झाली किंवा दूध कमी नाही झालं तर दुधाची क्वालिटी पण इम्प्रूव्ह झाली, त्याचबरोबर दूध पण वाढलं. म्हणजे आता ह्या भागात कन्हैयाचं पशुखाद्य म्हणजे कन्हैया कंपनीचं पशुखाद्य भेटत नव्हतं. मोरगाव सुपा साईडला लांब पडत होतं. तर मला BC साहेब आणि किरण साहेबांनी मला थोडं सजेशन केलं की आपल्या कंपनीचं पण प्रोडक्ट ठेवा, रिझल्ट चांगले आहेत. तर मी सुरुवातीला त्यांचं ऐकलं. 50 बॅग सुरुवातीला स्टार्टिंग चालू केल्या. त्याच्यानंतर मी 50 आता जवळपास मी 15 टन म्हणजे सेल करतोय आता 5 महिन्याच्या नंतर. त्याचबरोबर आपल्या कन्हैया कंपनीचे बूस्ट म्हणजे वासरांसाठी आपण पशुखाद्य देतोय. बाकीच्या इतर कंपनीच्या तुलनेत आपलं जर बूस्ट हे पशुखाद्य जर दिलं तर कालवडांची झपाट्याने वाढ पण होत्या, त्याचबरोबर म्हणजे वजन पण वाढते. तर बाकीच्या इतर कंपनीचा चालण्यापेक्षा आपल्या कंपनीचं जर पशुखाद्य बूस्ट हे पशुखाद्य चाललं तर झपाट्याने वासरांची वाढ होते. 30+ जर शिल्लक नसेल आणि कस्टमरला जर पाहिजे असेल तर कस्टमरला दुसरा प्रोडक्ट जर कन्व्हिन्स केला तर कस्टमर बोलते की आपल्याला 30+ पाहिजे, दुसरा अदर कंपनीचा प्रोडक्ट नको आहे.